वेलकम स्टुडंट्स. या आधीच्या तासामध्ये आपण हा भाग बघितलेला होता, बरोबर आहे? व्हॉट इज मीन बाय स्केलर क्वांटिटी अँड व्हॉट इज मीन बाय वेक्टर क्वांटिटी. आपण याच्यातला फरक पण बघितलेला आहे, स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी मधला. त्याचबरोबर मास म्हणजे काय आणि वेट म्हणजे काय याच्यातला डिफरन्स आपण पाहिलेला आहे. ओके. आता या ठिकाणी डू यू नो हा जो भाग आहे हा अभ्यासक्रमामध्ये नाहीये. ठीक आहे. तर याच्या पुढचा जो भाग आहे स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट हा भाग आपण आता पाहूयात. ओके. आता स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट म्हणजे काय तर प्रमाणित मापन. ठीक आहे. स्टँडर्डाइज्ड मेजरमेंट म्हणजे काय प्रमाणित मापन. आता हे समजून घेण्यासाठी आपण काय करूयात दोन उदाहरणं पाहूयात. टेक अ बॉल ऑफ अ स्ट्रिंग. ओके. म्हणजे काय करायचं सुतळी किंवा दोऱ्याचा एक गुंडा घ्यायचा म्हणजे बंडल घ्यायचा. लेट वन स्टुडंट फ्रॉम द क्लास मेजर 4 हँड स्पॅन्स ऑफ द स्ट्रिंग अँड कट इट देअर. एका विद्यार्थ्याला वर्गातल्या त्या विद्यार्थ्याने काय करायचं त्याचे जे काही 4 हात म्हणजे 4 हात सुतुळी मोजायची त्यांनी. हं. सुतुळी जी आहे 4 हात सुतुळी मोजून घ्यायची आणि त्या ठिकाणी कट करायची. देन काय करायचंय पहा, अशाच प्रकारे काय करायचं लेट ईच ऑफ द अदर स्टुडंट्स इन द क्लास कट 4 हँड स्पॅन्स ऑफ द स्ट्रिंग. आणखी 5-6 विद्यार्थ्यांना 4 हात सुतुळी जी आहे ती कट करायला सांगायची. ओके. नाऊ होल्ड ऑल द पीसेस टुगेदर बाय वन एंड. त्याच्यानंतर या सर्वांनी जी कट केलेली सुतुळी आहे त्याच्या सर्वांच्या सुतुळीचं एक टोक काय करायचं एका बाजूला एका जागेला आणायचं आणि ते धरायचं आणि त्याच्यानंतर दुसरं टोक जे आहे ते पाहायचं सगळ्या सुतुळींचं जे दुसरं टोक आहे तर ते सेम येते का तर येईल का तसं नाही येणार आहे का कारण सर्वांच्या जे काही हाताची लेंथ जर विचारात घेतली आपण तर ती काय असणार आहे वेगळी असणार आहे त्यामुळं कट केलेली सुतुळी जी आहे ती सेम येणार नाही कारण सर्वांचे 4 हात सुतुळी जी मोजलेली आहे आपण ती समान येणार नाहीये. ठीक आहे. आता दुसरं उदाहरण पाहूया. नाऊ मेजर द लेंथ ऑफ अ बेंच बाय मीन्स ऑफ द स्पॅन ऑफ युअर हँड. आता काय करायचं आपला एक हाताची जी वीत असते का नाही तुम्ही गोट्या वगैरे खेळतात मुलं बघा त्यासाठी ते उपयोग करता तुम्ही बरोबर आहे. तर हाताची जी काही वीत आहे त्या वीतीने काय करायचं तुम्ही प्रत्येकाने विद्यार्थ्यांनी काय करायचं बाकाची लांबी मोजायची बेंच जो आहे आपल्या वर्गामध्ये त्याची लांबी मोजायची. ओके. डिड ईच ऑफ यू ऑप्टेन द सेम मेजर फॉर दॅट बेंच. तर एकच बेंच आहे आणि तुम्ही वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी तुमच्या तुमच्या जर का स्पॅन ऑफ हँडनी जर मोजला तर ते समान भरतील का बेंच कुणाचा 6 वीत भरेल कुणाचा 5 वीत भरेल कुणाचा 6.5 म्हणजे त्याप्रमाणे विथ हाताचा जो काही स्पॅन आहे त्याची लांबी किती आहे त्याच्यावर डिपेंड आहे बरोबर आहे. म्हणजे सगळ्यांचं मेजर जे आहे ते समान येणार नाही आणि म्हणून काय आवश्यक आहे तर कुठल्याही प्रकारचं मेजरमेंट करण्यासाठी प्रमाणित मापनाची आवश्यकता आहे. ओके. सो स्टँडर्डाइज्ड मेजर्स आर रिक्वायर्ड फॉर मेजरिंग द थिंग्स. मापनासाठी कुठल्याही वस्तू आहे त्याचं मापन करण्यासाठी काय आवश्यक आहे प्रमाणित मापन करणं आवश्यक आहे आणि सच मेजर्स आर कॉल्ड ॲज अ स्टँडर्ड युनिट. आणि मग अशा पद्धतीचं जे काही आपण प्रमाणित मापनाचा उपयोग करून जे काही मापन करतो आणि त्याच्यासाठी जे काही एकक वापरतो त्याला आपण काय म्हणतात आपण त्याला काय म्हणतो प्रमाणित एकक स्टँडर्ड युनिट. काय म्हणतात त्याला स्टँडर्ड युनिट. So standardized measures are required for measuring the things. Okay. So such a measures are called as a standard unit. अशा पद्धतीच्या एककाला आपण काय म्हणतो प्रमाणित एकके असं म्हणतो. ओके. वी हॅव टू मेजर द मेनी फिजिकल क्वांटिटीज ॲक्युरेटली. आता बऱ्याचशा राशी आहेत लांबी असेल किंवा लिक्विड मोजायचं असेल आपल्याला वस्तुमान मोजायचं असेल तर अशा वेगवेगळ्या राशींचं मापन ॲक्युरेटली म्हणजे अचूकपणे आपल्याला करायचं असतं. ओके. सो टू मेजर एनी क्वांटिटी वी यूज द युनिट स्पेसिफाईड फॉर इट. आणि मग त्यामुळं आपल्याला कुठल्याही प्रकारच्या क्वांटिटीचं जर काय मापन करायचं असेल तर आपण काय करतो त्याच्यासाठी स्पेसिफाईड युनिट जे आहे प्रमाणित एकक जे आहे विशिष्ट एकक जे आहे त्याचा उपयोग आपण करतो. फॉर एक्झाम्पल बघूया आपण द मीटर इज द स्पेसिफाईड युनिट स्पेसिफाईड युनिट फॉर मेजरिंग द लेंथ. आता लांबी जर मोजायची असेल तर त्याच्यासाठी आपण कुठलं एकक वापरतो मीटर हे एकक वापरतो बरोबर आहे. A certain distance has been accepted as the standard for the 1 meter. आता काय केलेलं आहे पहा या ठिकाणी तर
विशिष्ट अंतर म्हणजेच 1 मीटर असं प्रमाण मानलेलं आहे. लांबी मोजण्यासाठी काय केलेलं आहे? एक विशिष्ट अंतर, त्याला काय म्हटलेलं आहे? 1 मीटर असं म्हटलेलं आहे. आणि ते 1 मीटर हे अंतर जे आहे, ते आपण काय करतो? लांबी मोजण्यासाठी प्रमाण वापरतो. तुम्ही जर कापड दुकानामध्ये जर गेलात, तर त्या ठिकाणी त्यांच्याकडे एक पट्टी असते लांब. ती 1 मीटरची असते. ठीक आहे? आणि मग त्या 1 मीटरच्या मदतीनं, त्या पट्टीच्या मदतीने ते काय करतात? कापड मोजतात. तर लांबी मोजण्यासाठी प्रमाणित एकक जे आहे, आपण काय करतो? 1 मीटर या अर्थाने घेतो. ठीक आहे? सपोज द स्पॅन ऑफ अ हँड इज ॲक्सेप्टेड ॲज द युनिट फॉर मेजरिंग द लेंथ. आता समजा असं न करता, हां, जर काय केलं असतं, समजा लांबी मोजण्यासाठी समजा ताणलेला हात, हां, त्याचा जर उपयोग केला असता, तर या एककाचा वापर करून 2 हात, 3 हात अशा प्रकारे सुद्धा कापड मोजता येईल. बरोबर आहे. परंतु वेगवेगळ्या व्यक्तींचे जे काही हात आहेत, त्यांनी जर कापड मोजलं, तर त्याची लांबी काय समान भरेल का? तर समान भरणार नाही. बरोबर आहे. त्या व्यक्तीची उंची म्हणजे त्याच्या व्यक्तीच्या हाताची लांबी किती आहे, त्याच्यानुसार काय होईल? ते अंतर बदलेल. ओके. सो दॅट इज व्हाय अ हँड स्पॅन कॅनॉट बी अ स्टँडर्ड युनिट फॉर मेजरिंग द लेंथ. आणि त्यामुळं हात जे आहे, त्या हाताचा उपयोग करून आपण कुठल्याही याची लांबी मोजू शकत नाही, किंवा लांबी मोजण्यासाठी हात जे आहे, ते प्रमाणित एकक होऊ शकत नाही. देर आर मेनी फिजिकल क्वांटिटीज. आता भौतिक राशी अनेक आहेत, आपण बघितलेत. बट अ मेजॉरिटी ऑफ देम आर रिलेटेड टू इच अदर. आता परंतु काय आहे, तर बऱ्याचशा भौतिक राशी ज्या आहेत ना, त्या एकमेकांशी काय आहेत? कनेक्टेड आहेत. ठीक आहे. सो यू हॅव लर्न दॅट द क्वांटिटी स्पीड इज द रेशो ऑफ द क्वांटिटीज डिस्टन्स अँड टाइम. आता याच्या पुढचा जो चॅप्टर आहे पहा, त्याच्यामध्ये आपण स्पीड म्हणजे काय जे आहे ना, तर ते स्पीड काय असतो? तो एक रेशो आहे कशाचा? डिस्टन्स आणि टाइमचा. ठीक आहे. तर चाल ही जी राशी आहे, स्पीड म्हणजे काय? चाल. चाल ही राशी अंतर आणि काळ या राशींचा भागाकार आहे. म्हणजेच सॉरी, भागाकार म्हणण्यापेक्षा गुणोत्तर म्हणावं लागेल त्याला, रेशो. ठीक आहे. तर या ठिकाणी आता वरती पहा, हा जो चार्ट आहे, ऑलवेज रिमेंबर, तर आपल्याला हे नेहमी लक्षात ठेवा म्हटलंय त्यांनी. तर काय आहे पहा, प्रिव्हेलिंग सिस्टीम्स ऑफ मेजरमेंट. आता हा भाग आपल्याला बघायचा आहे, प्रिव्हेलिंग सिस्टीम्स ऑफ द मेजरमेंट. ठीक आहे. आता म्हणजे काय, तर प्रचलित मापन पद्धती. प्रिव्हेलिंग सिस्टीम ऑफ मेजरमेंट याचा अर्थ काय? प्रचलित मापन पद्धती. कोणत्या आहेत प्रचलित प्रचलित मापन पद्धती की ज्यांचा उपयोग केला जात आहे किंवा होता? पहिली आहे एम-के-एस सिस्टीम. एम-के-एस सिस्टीम. तर आता याच्यामध्ये काय केलं जातं बघा. इन दिस सिस्टीम डिस्टन्स इज मेजर्ड इन मीटर, मास इन किलोग्रॅम अँड टाइम इन सेकंड्स. ओके. एम-के-एस पद्धती जी आहे, त्या एम-के-एस पद्धतीमध्ये काय केलं जातं पहा, तर डिस्टन्स मीटरमध्ये मोजतात, मास किलोग्रॅममध्ये, आणि टाइम जो आहे, हं, तर तो काय करतात, टाइम काय केला जातो? सेकंड्समध्ये यूज केला जातो. सेकंडमध्ये मेजर केला जातो एम-के-एस पद्धतीमध्ये. ठीक आहे. एम-के-एस पद्धतीमध्ये काय केलं जातं? डिस्टन्स मीटरमध्ये, मास किलोग्रॅममध्ये, आणि टाइम जो आहे, तो टाइम कशामध्ये मेजर केला जातो? सेकंड्समध्ये मेजर केला जातो. ठीक आहे. आता सीजीएस पद्धत जी आहे, सीजीएस पद्धतीमध्ये काय केलं जातं पहा. इन दिस सिस्टीम डिस्टन्स इज मेजर्ड इन सेंटीमीटर, मास इन ग्रॅम अँड टाइम इन सेकंड्स. बघा काय केलं जातं, डिस्टन्स कशामध्ये मेजर करतात? सेंटीमीटरमध्ये, मास ग्रॅममध्ये, आणि टाइम कशामध्ये वापरला जातो? सेकंड्समध्ये. म्हणजे या ठिकाणी एम-के-एस याच्यावरून सुद्धा आपल्याला लक्षात येतं. बघा, एम मीटर, के किलोग्रॅम, एस सेकंड. सीजीएस मध्ये सेंटीमीटर, ग्रॅम आणि सेकंड. शॉर्टमध्ये त्याच्यावरून आपण लक्षात ठेवू शकतो. In the MKS system of measurement, distance, mass and time are accepted as a fundamental quantities. याचा अर्थ काय? तर MKS ही जी काही मापन पद्धती आहे, या मापन पद्धतीमध्ये लांबी, वस्तुमान व काळ या राशी आधारभूत मानण्यात येतात. काय केलेलं आहे त्याच्यामध्ये? या ज्या राशी आहेत त्या आधारभूत मानलेल्या आहेत. These three quantities are used to measure all other quantity.
आता ह्या ज्या 3 राशी ज्या आहेत, या 3 राशींचा उपयोग करून इतर राशींचं मापन केलं जातं. ओके. आता या ठिकाणी म्हटलंय बघा, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. काय म्हटलंय त्यांनी? कंप्लीट द फॉलोइंग टेबल. ठीक आहे. तर या ठिकाणी पहा, काय करायचंय बघा, त्यांनी मास ही भौतिक राशी दिल्यात ह्या कॉलममध्ये. मास, डिस्टन्स, टाइम आणि स्पीड. दुसऱ्या कॉलममध्ये एमकेएस एकक त्याचं आणि तिसऱ्या कॉलममध्ये सीजीएस एकक. आता पहिली राशी घेऊयात मास. तर मासचं एमकेएस एकक काय आहे? किलोग्रॅम. तर सीजीएस एकक काय आहे? ग्रॅम. तसं डिस्टन्स जे आहे, तर त्या डिस्टन्सचं तुम्हाला काय लिहायचं आहे? एमकेएस पद्धती जी आहे, त्या एमकेएस पद्धतीमधील तुम्हाला एकक लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? एमकेएस. हे जी काही पद्धत आहे, त्या पद्धतीतलं युनिट लिहायचं आहे. तर ते काय असतं? मीटर. काय असेल त्याच्यामध्ये? मीटर. ठीक आहे. मी आता याच्यामुळे लिहितोय, त्यामुळे थोडासा वेळ लागतो. ठीक आहे. इथं मीटर येईल आणि इथं काय येणार आहे? सेंटीमीटर. मी शॉर्ट मध्ये लिहितो आता. सेंटीमीटर. ठीक आहे. आता टाइम काय असतो? एमकेएस सिस्टीम मध्ये पण सेकंड्स मध्ये मोजतात, सीजीएस पद्धतीमध्ये सुद्धा सेकंड्स मध्ये मोजतात. ठीक आहे. या पद्धतीनं स्पीड जे आहे, चाल, तर ती चाल जी आहे ती एमकेएस पद्धती जी आहे त्याच्यामध्ये काय वापरली जाईल? मीटर पर सेकंड मध्ये. आणि सीजीएस पद्धती जी आहे, त्या सीजीएस पद्धतीमध्ये त्याचं मापन कसं केलं जाईल? सेंटीमीटर पर सेकंड मध्ये. ठीक आहे. तर हा चार्ट लक्षात ठेवायचा आहे आणि त्याचे युनिट्स जे दिलेले आहेत एमकेएस आणि सीजीएस सिस्टीम मधले लक्षात ठेवायचे आहेत. मी तुम्हाला आयडिया सांगितली. एम मीटर, के किलोग्रॅम, एस सेकंड. सीजीएस मध्ये सी सेंटीमीटर, जी ग्रॅम आणि एस सेकंड. या पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा पाहूयात. लेट अस सी द नेक्स्ट पॉइंट. ओके. Now let us see the next point in this chapter. Okay. So what is the next point? Fundamental quantities. Okay. Fundamental quantity कशाला म्हणायचं? पायाभूत राशी. मराठीमध्ये याला काय म्हणतात? पायाभूत राशी. आता फंडामेंटल क्वांटिटीज म्हणजे काय ते पाहूया. It is enough to select a few out of the many quantities and standardize their unit. म्हणजे काय? आता अनेक राशी आहेत बरं का. तर अनेक राशींपैकी काही राशी निवडायच्या आणि काही राशी निवडून त्यांचं प्रमाण जरी ठरवलं तरी सुद्धा ते काय आहे? पुरेसं होऊ शकतं. ओके. यू कॅन सी फ्रॉम द अबोव एक्झाम्पल्स. आता वरती जी काही आपण उदाहरणं पाहिली त्याच्यानुसार that units of the quantities length and time need to be standardized. बघा, आता लांबी असेल किंवा वेळ असेल तर याच्यासाठीच जे काही एकक आहे ते प्रमाणित करणं आवश्यक आहे. आपण जर वितेने मोजायला घेतलं, आपण वितेने कापड मोजलं किंवा लेंथ मोजली किंवा हाताने जर लांबी मोजली तर ती व्यक्ती परत्वे काय होणार आहे? बदलणार आहे. वेगवेगळ्या व्यक्तीसाठी त्याची लांबी वेगळी आहे आणि म्हणूनच या ज्या राशी आहेत या राशींचं प्रमाणीकरण करणं, त्या प्रमाणित करणं आवश्यक असतं. ओके. सो सच क्वांटिटीज आर कॉल्ड ॲज अ फंडामेंटल क्वांटिटी. मग अशा ज्या राशी आहेत त्यांना काय म्हटलं जातं? पायाभूत राशी असं म्हणतात. अँड देअर युनिट्स आर कॉल्ड ॲज अ स्टँडर्ड युनिट्स. आणि त्यांचं जे काही प्रमाण आहे त्या प्रमाणाला पायाभूत प्रमाण असं म्हणतात. म्हणजे ज्या राशी आहेत की ज्या मूलभूत राशी म्हणून मांडलेल्या आहेत, उदाहरणार्थ समजा लेंथ असेल किंवा टाइम असेल, तर अशा राशींना पायाभूत राशी असं म्हणतात आणि त्यांचं जे काही प्रमाण आहे त्या प्रमाणाला काय म्हणतात? पायाभूत प्रमाण असं म्हणतात, म्हणजे स्टँडर्ड युनिट असं म्हणतात. सो दोज क्वांटिटीज विच आर कन्सिडर्ड ॲज अ फंडामेंटल, okay, they are called as a fundamental quantities and their units are called as a standard units. Okay, of course a standard fundamental unit available to all and it must not be variable. म्हणजे काय? अर्थातच पायाभूत प्रमाण हे सर्वांना उपलब्ध असायला पाहिजे आणि ते बदलते असता कामा नये. जगात कुठेही गेलं तर ते बदलता कामा नये. म्हणजे भारतात जर लांबी
आपण मीटरमध्ये मोजत असू तर ती इतर देशामध्ये सुद्धा त्याच राशीमध्ये मोजायला पाहिजे. आणि आपल्या भारतामध्ये मीटर म्हणजे जेवढं कापड भरेल, 1 मीटर म्हणजे जेवढी कापडाची लांबी भरेल, तेवढीच इतर देशामध्ये सुद्धा भरायला पाहिजे. तर त्याला म्हणता येईल मग प्रमाणित एकक, पायाभूत प्रमाण, स्टँडर्ड युनिट. ठीक आहे. आता लेट अस सी द नेक्स्ट पॉइंट. इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स. पुढचा मुद्दा काय आहे? इंटरनॅशनल सिस्टीम ऑफ युनिट्स म्हणजे एककाची आंतरराष्ट्रीय पद्धत. ओके, एककाची आंतरराष्ट्रीय पद्धत. An international system of units, okay, it is based on the 7 fundamental unit. आता ही जी काही पद्धत आहे, तर ती कशावरती आधारित आहे? तर 7 पायाभूत राशीवरती ती आधारित आहे. किती राशीवरती आधारित आहे ती? 7 पायाभूत राशीवरती आधारित अशी एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती इज करंटली यूज ऑल ओव्हर द वर्ल्ड. आणि सध्या ही जी पद्धत आहे ज्याला शॉर्ट मध्ये एसआय सिस्टीम म्हणतात बरं का. एसआय सिस्टीम लॉंग फॉर्म त्याचा काय आहे? सिस्टीम इंटरनॅशनल, विच इज बेस्ड ऑन द 7 फंडामेंटल युनिट्स. ओके, इज करंटली यूज ऑल ओव्हर द वर्ल्ड. 7 पायाभूत राशीवरती आधारित अशी एककांची आंतरराष्ट्रीय पद्धती म्हणजेच सिस्टीम इंटरनॅशनल ही सध्या जगभरामध्ये वापरली जाते. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द मेट्रिक सिस्टीम. या पद्धतीलाच मेट्रिक पद्धती असं सुद्धा म्हणतात. म्हणजे एसआय सिस्टीमलाच दुसरं नाव काय आहे? मेट्रिक सिस्टीम. लक्षात घ्या, एसआय सिस्टीम म्हणजेच दुसरं नाव त्याला काय आहे? मेट्रिक सिस्टीम. ओके. The names and the symbols of the units of the fundamental quantities. ओके, यानुसार लांबी, लेंथ म्हणजे लांबी, टाइम काळ, and mass वस्तुमान in these systems are given in the following table. तर एसआय सिस्टीम मध्ये हे जे काही राशी आहेत, फिजिकल क्वांटिटी आहेत, त्यांचं युनिट या ठिकाणी दिलेलं आहे. पहिला आहे लेंथ. तर नेम ऑफ द युनिट काय आहे? मीटर. आणि त्याच्यासाठी सिम्बॉल काय वापरतात? स्मॉल एम. त्याच्यानंतर आहे मास. मासचं सिस्टीम इंटरनॅशनल मधलं युनिट काय आहे किंवा एसआय सिस्टीम मधलं युनिट काय आहे? किलोग्रॅम. आणि त्याच्यासाठी सिम्बॉल काय आहे? केजी. ओके. आणि त्याच्यानंतर टाइम. टाइमचं युनिट काय आहे? एसआय सिस्टीम मधलं युनिट आहे सेकंड. आणि त्याच्यासाठी काय अक्षर वापरलं जातं? एस. ठीक आहे. तर आपल्याला ही एककं पण लक्षात ठेवायची आहेत. आपण वरती जी बघितलेली होती ना, ही एककं पहा. ती कोणती होती? एमकेएस आणि सीजीएस युनिट त्याला म्हटलं आपण. ठीक आहे. मास किलोग्रॅम मध्ये, सीजीएस मध्ये ग्रॅम, या पद्धतीनं. आणि या ठिकाणी फक्त काय दिलेलं आहे? एसआय युनिट सिस्टीम, मेट्रिक सिस्टीम ज्याला आपण म्हणतो. तर त्याची एककं दिलेली आहेत. लेंथ मीटर मध्ये, मास किलोग्रॅम मध्ये आणि टाइम सेकंड मध्ये. ठीक आहे. आता या ठिकाणी बाजूला हा जो काही चौकट आहे ही, तर आता याच्याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे. स्टँडर्ड्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटीज. स्टँडर्ड्स ऑफ द फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? पायाभूत राशींचे प्रमाण. काय बघायचं आहे आता आपल्याला? पायाभूत राशींचे प्रमाण. ठीक आहे. आता नीट लक्षात घ्या. As the standard of mass, a solid cylinder made of platinum iridium alloy is kept in the International Bureau of Weights and Measures at Paris. वस्तुमान जे असतं, आता वस्तुमान म्हणजे काय आपण बघितलं बघा पाठीमागच्या तासाला. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय मास? द अमाउंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स इज कॉल्ड ॲज अ मास. ओके. तर वस्तुमानाचे प्रमाण म्हणून प्लॅटिनम इरिडियम संमिश्राचा एक भरीव दंडगोल पॅरिस येथील आंतरराष्ट्रीय वजनमाप संस्थेमध्ये ठेवलेला आहे. ओके. ॲज पर द इंटरनॅशनल ॲग्रीमेंट दिस मास इज कॉल्ड ॲज अ 1 किलोग्रॅम. आणि मग आंतरराष्ट्रीय करारानुसार त्या ठिकाणी हा ठेवलेला जो भरीव दंडगोल आहे, कशापासून बनवलेला आहे तो? प्लॅटिनियम आणि इरिडियमच्या संमिश्रापासून. तर तो जो काही दंडगोल आहे तो आंतरराष्ट्रीय करारानुसार त्याला काय म्हणलेलं आहे? त्याचं जेवढं काही वस्तुमान आहे त्याला 1 किलोग्रॅम म्हणून सगळ्या जगाने मानलेलं आहे.
Official accurate copies of this prototype are kept in the standardizing laboratories or institutes all over the world. आणि मग हा जो काही भरीव दंडगोल आहे पॅरिस या ठिकाणी ठेवलेला हा, तर त्याच्या काय बनवलेल्या आहेत, त्याच्या अधिकृत अचूक अशा प्रती बनवलेल्या आहेत. त्याच्या प्रोटोटाइप म्हणजे आदिरूप बरं का. त्याच्या कॉपी जसं आपण झेरॉक्स कॉपी काढतो एखाद्या पेजची, तसं त्या ठिकाणी असणारा जो भरीव दंडगोल आहे त्याच्या काय बनवलेल्या आहेत, अधिकृत आणि अचूक अशा प्रती प्रमाणीकरण करणाऱ्या जगभरामधल्या ज्या काही प्रयोगशाळा आहेत किंवा संस्था आहेत त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. हं. म्हणजे तुम्ही पूर्ण जगामध्ये कुठेही गेला, तर 1 किलो म्हणजे तेवढंच भरणार. 1 किलो वस्तुमान म्हणजे तेवढंच भरेल कुठेही जावा. का? कारण ते प्रमाणित करून त्या पॅरिस या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि त्याच्या कॉपी पूर्ण जगामध्ये डिस्ट्रिब्यूट केलेल्या आहेत तेवढ्याच वस्तुमानाच्या. ठीक आहे. आता त्याच्यानंतर पहा, 2 फाईन लाईन्स आर एन्ग्रेव्ड ऑन अ प्लॅटिनियम इरिडियम बार केप्ट इन द इंटरनॅशनल ब्युरो ऑफ वेट्स अँड मेजर्स ॲट पॅरिस. पॅरिस या ठिकाणी असणाऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये ठेवलेल्या प्लॅटिनम इरिडियम संमिश्राच्या अधिरूप पट्टीवर 2 सूक्ष्म रेषा कोरलेल्या आहेत. ठीक आहे. आणि या 2 सूक्ष्म रेषामधील अंतर हे जे आहे, ते मीटर म्हणून प्रमाण मानलेलं आहे संपूर्ण जगाने. ठीक आहे. म्हणजे त्या ज्या स्मॉल लाईन्स आहेत, हं, त्या प्लॅटिनम इरिडियमच्या पट्टीवरती ओढलेल्या ज्या 2 रेषा आहेत आणि त्या 2 रेषांच्या मध्ये असणारं अंतर जे आहे, ते 1 मीटर म्हणून प्रमाण मानलेलं आहे. म्हणजे त्या 2 रेषातलं अंतर जे आहे, ते 1 मीटर असेल पूर्ण जगात कुठेही गेलं तरी. आणि मग काय बनवलेले आहेत, त्याचे प्रोटोटाइप बनवलेले आहेत. त्या 2 रेषांच्या दरम्यान जेवढं अंतर आहे, त्याच्या अधिरूप पट्ट्या बनवून त्या काय केलेल्या आहेत, जगभरामध्ये प्रमाणीकरण करणाऱ्या ज्या प्रयोगशाळा आहेत किंवा संस्था आहेत, त्या ठिकाणी त्या डिस्ट्रिब्यूट केलेल्या आहेत. त्याचं दिलेले आहेत आणि त्याच्यानुसारच मग 1 मीटरच्या पट्ट्या ज्या आहेत त्या तयार केल्या जातात आणि त्यामुळं संपूर्ण जगामध्ये आपण कुठेही गेलो तर 1 मीटर हे अंतर जे आहे ते सेम भरणार. त्याच्यामध्ये डिफरन्स येणार नाही. यालाच आपण काय म्हणतो, पायाभूत राशींचे प्रमाण. आता नेक्स्ट बघा. द टाईम रिक्वायर्ड फॉर वन रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ इज मेजर्ड बाय मीन्स ऑफ अॅन ॲक्युरेट डिव्हाइस. पृथ्वीच्या एका परिवलनास जो वेळ लागतो, तो अचूक साधनाने मोजून त्यास 24 तास धरलेला आहे. 24 तास धरून 1 दिवस प्रमाणित केलेला आहे. काय केलेलं आहे? 24 तास धरून तो 1 दिवस प्रमाणित केलेला आहे. म्हणजे पृथ्वीचं एक परिवलन करण्यासाठी जो वेळ लागतो ना, तो किती आहे? 24 तास आहे आणि तो प्रमाणित केला गेलेला आहे. आणि म्हणून टू स्टँडर्डाइज 1 सेकंड, 1 hour इज कन्सिडर्ड. टू हॅव 60 मिनिट्स अँड 1 मिनिट 60 सेकंड. म्हणजे काय? तर तासाची 60 मिनिटे व एका मिनिटाचे 60 सेकंद याप्रमाणे 1 सेकंद प्रमाणित केला आहे. म्हणजे अशा पद्धतीने पूर्ण तुम्ही कुठेही गेलात तर काय असणार आहे? जगामध्ये कुठेही गेलं तर एका दिवसामध्ये 24 तास, एका तासामध्ये 60 मिनिट्स आणि एका मिनिटामध्ये 60 सेकंड हे पूर्ण काय केलेलं आहे? प्रमाणित केलेलं आहे. म्हणजे कुठं असं घड्याळ नाहीये, जपानमध्ये गेलात की त्या ठिकाणी 1 तास म्हणजे 65 मिनिट आहेत किंवा 62 मिनिट आहेत किंवा 55 मिनिट आहेत. असं कुठेही होणार नाही. तर हे कशासाठी केलेलं आहे? तर पूर्ण जगामध्ये हे प्रमाणित केलेलं आहे. याला म्हणतो आपण पायाभूत राशींचं प्रमाण. तर या ठिकाणी आपण 3 एक्झाम्पल बघितले. काय-काय बघितलं? 1 किलोग्रॅम वस्तुमान, त्याचं प्रमाणीकरण कसं केलंय? 1 मीटर लांबी, त्याचं प्रमाणीकरण कसं केलेलं आहे? आणि त्याचबरोबर 1 दिवस, 24 तास, 1 तास, 60 मिनिटं आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंड्स. ठीक आहे? तर या पेज नंबर 643 वरील हा जो भाग आहे ना, फाइंड आउट, हा पण अभ्यासक्रमामध्ये नाहीये आणि ग्रेट सायंटिस्ट हा जो भाग आहे, तो सुद्धा या ठिकाणी अभ्यासक्रमामध्ये नाहीये. ठीक आहे. तर काय केलेला आहे तो भाग अभ्यासक्रमामधून वगळलेला आहे. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहोत, याच्यानंतर पेज नंबर 44, या ठिकाणचा हा जो भाग आहे तो आता आपण याच्यामध्ये बघूयात. ठीक आहे. ऑब्झर्व अँड डिस्कस. आयडेंटिफाय द रॉंग मेथड ऑफ मेजरमेंट शोन इन द पिक्चर अँड एक्सप्लेन व्हाय दे आर रॉंग. आता या ठिकाणी काही इमेजेस दाखवलेले आहेत ना, पिक्चर्स आहेत.
तर यातली कुठली पद्धत जी आहे ती चुकीची आहे? आता लांबी समजा हाताने मोजलेली योग्य असेल का पट्टीने? तर पट्टीने, बरोबर आहे. हाताने म्हणजे विथ, याला बघा मगाशी जे म्हटलं होतं ना, एक विथ, तर हे या ठिकाणी डायग्राम मध्ये दाखवलेलं आहे पहा. तर याने जर मोजलं तर प्रत्येकाचा एक विथ जो आहे तर तो वेगळा येणार आहे, बरोबर आहे. म्हणजे ती चुकीची पद्धत आहे. आता लिक्विड हे ग्लासमध्ये मोजतायत, तर लिक्विड ही पण पद्धत चुकीची आहे. तर लिक्विड आपण कशामध्ये मोजतो जनरली? एक लिटर वगैरे किंवा त्याचं माप असतं. आणि त्या ठिकाणी इथं वजन जे आहे आपण तराजूमध्ये मोजतो. ठीक आहे, हे तर क्लिअर आहे, बरोबर आहे. तर आता या ठिकाणी हा जो नेक्स्ट पॉइंट आहे तो आता आपल्याला बघायचा आहे. इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट. इम्पॉर्टन्स ऑफ ॲक्युरेट मेजरमेंट म्हणजे अचूक मापनाचे महत्व काय आहे? हाऊ ॲक्युरेट अ मेजरमेंट मस्ट बी डिपेंड्स अपॉन इट्स पर्पज. एखाद्या वस्तूचं मापन जे आहे ते किती अचूक असावं, हे आपण मापन कशासाठी करतोय याच्यावरती अवलंबून आहे, बरोबर आहे. अकॉर्डिंगली अन अप्रोप्रिएट डिव्हाइस हॅज टू बी यूज फॉर द मेजरमेंट. आणि मग आपल्याला जे आहे ना मापन कशासाठी करायचंय याच्यावरतीच डिपेंड आहे की आपण कुठल्या साधनाचा वापर करावा, जेणेकरून काय होणार आहे, मापन जे आहे ते अचूक होईल. मेजरमेंट ऑफ सबस्टन्सेस दॅट आर प्रिशियस. म्हणजे असे पदार्थ की जे मौल्यवान आहेत, ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स, विशेष महत्वाचे आहेत, अँड युज्ड इन द व्हेरी स्मॉल क्वांटिटी, आणि जे की अतिशय अल्प प्रमाणात वापरले जाणार आहेत, इज डन मेटिक्युलसली अँड ॲक्युरेटली. मग असे जे काही पदार्थ आहेत की जे मौल्यवान आहेत, विशेष महत्वाचे आहेत आणि जे अल्प प्रमाणात आहेत, तर अशा पदार्थांचं मोजमाप नेहमी अधिक काटेकोरपणे आणि अचूक केलं जातं. ड्यू टू ॲडव्हान्समेंट इन द टेक्नॉलॉजी, devices that measure the very small magnitudes of quantities like distance, mass, time and temperature are available now. आता तंत्रज्ञानाने प्रगती केली आणि या तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं अंतर, वस्तुमान किंवा काळ किंवा तापमान इत्यादी राशींची सूक्ष्म मापने सुद्धा आपण अचूकपणे करू शकतो. अशी साधनं आता सध्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. ठीक आहे. आणि त्या साधनांचा उपयोग करून आपण काय करू शकतो, अचूकपणे मापन करू शकतो. मग ते लांबी असेल, एखाद्या याची किंवा वस्तुमान असेल किंवा वेळ असेल. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, डिस्टन्स अँड टाइम इन कनेक्शन विथ द व्हेरी इम्पॉर्टंट इन द स्पोर्ट्स कॉम्पिटिशन. आता अंतर आणि वेळ या दोन राशी ज्या आहेत ना, त्या क्रीडा स्पर्धा ज्या असतात त्याच्याशी महत्वाच्या असतात. की समजा 100 मीटर जे आहे, तर 100 मीटरची रॅली आहे, मुलांची रेस आहे. तर मग ते 100 मीटरचं अंतर करेक्ट असणं, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर स्पर्धा झाल्यानंतर ती जी काही वेळ त्यांनी लागलेला आहे प्रत्येक कॉम्पिटिटरला, तर तो वेळ सुद्धा करेक्ट मोजणं महत्वाचं असतं. अगदी त्याच्यामध्ये मिली सेकंद किंवा सेकंदाचं खूप लहानशा भागामध्ये फरक असतो. तर मग त्याच्यासाठी आपल्याकडे आता सध्या स्टॉप वॉच असतात. ठीक आहे. म्हणजे स्टॉप वॉचच्या मदतीनं आपण ते टाइम मेजरमेंट करू शकतो. किंवा आजकाल मोबाईल जे आहेत ना, जे काही ॲडव्हान्स मोबाईल आहेत, आपण Android मोबाईल्स त्याच्यामध्ये सुद्धा स्टॉप वॉच आहे. अगदी त्याच्यामध्ये आपण सेकंद जे आहेत ते काही फ्रॅक्शनमध्ये बरोबर मोजू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बॉडी मास ऑफ गोल्ड. सोन्याचं जे काही वस्तुमान आहे, तर त्या सोन्याचं वस्तुमान सुद्धा कारण सोनं हे प्रिशियस आहे. आणि खूप कमी क्वांटिटीमध्ये त्याचं मापन करणं असतं आणि अचूक करणं आवश्यक असतं. त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा साधनं जी आहे उपलब्ध आहेत. तुम्ही जर कधी सोनाराकडे गेलात तर त्याच्याकडे त्या पद्धतीचा तराजू असतो, ज्याला बाजूला काच वगैरे असते आणि अतिशय लहान याच्यामध्ये होऊ शकतो. त्याच्यानंतर आहे बॉडी टेम्परेचर. शरीराचं तापमान मोजण्यासाठी आजकाल जे आहे ते डिजिटल थर्मोमीटर उपलब्ध आहेत, की जे की काय करतात, अगदी पॉइंटमध्ये टेम्परेचर मेजर करतात. सध्याचा जो काही कोरोना पिरियड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सर्वांना माहीतच आहे, की स्कूलमध्ये तुम्ही आल्यानंतर जे आहे ते काय करतो आपण, जी गन आहे, थर्मल गन आहे, त्याच्या मदतीनं तुमचं टेम्परेचर हे डिग्री फॅरनहाईटमध्ये आपण मेजर करतो. म्हणजे काय तुमचं 86.3 असेल किंवा पॉइंटमध्ये, म्हणजे एवढ्या ॲक्युरेटली आपण मेजर करतो. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे मेजर कॉजेस ऑफ एरर्स इन द मेजरमेंट. म्हणजे मोजमाप करत असताना ज्या काही त्रुटी होतात त्या. पहिलं काय, नॉट युजिंग द अप्रोप्रिएट डिव्हाइस. म्हणजे मापन करत असताना जर योग्य साधनांचा वापर केला नाही तर मापन अचूक होत नाही. त्याच्यानंतर
नॉट युझिंग द डिव्हाइस प्रॉपरली. आता अचूक मापन करण्यासाठीचं साधन आपल्याकडे उपलब्ध आहे, पण त्या साधनाचा उपयोग जर योग्य पद्धतीने जर नाही केला तरी सुद्धा काय होतं, मापन योग्य पद्धतीने होत नाही. तर ह्या काय आहेत, मोजमाप करत असतानाच्या काही प्रमुख त्रुटी आहेत. ओके. डू यू रिअली गेट ॲज मेनी लिटर्स ऑफ पेट्रोल ॲज द पेट्रोल पंप इंडिकेट? पेट्रोल पंपावरती जेवढं लिटर पेट्रोल घेतल्याचं स्क्रीनवरती त्या ठिकाणी दर्शवलं जातं, तितकं पेट्रोल प्रत्यक्षात मिळालं आहे किंवा नाही याची खात्री करण्यासाठी काय आवश्यक आहे? प्रमाणित मापाने ते अधूनमधून तपासणे गरजेचं असतं. तर प्रमाणित मोजण्यासाठी जे काही युनिट आहे त्या ते मोजणं आवश्यक आहे. तर की ते जे काही पेट्रोल आपल्याला देत आहेत ते बरोबर आहे किंवा नाही, तेवढ्या क्वांटिटीमध्ये येते की नाही. सो दिस इज कॉल्ड ॲज अ स्टँडर्डायझेशन. यालाच आपण काय म्हणतो? प्रमाणीकरण. म्हणजे अधूनमधून बरोबर 1 लिटर पेट्रोल त्या स्क्रीनवरती दिसतंय की 1 लिटर पेट्रोल सोडलं आणि तो जो काही मेजर करण्याचा 1 लिटर नाही भरलं, तर याचा अर्थ ते बरोबर नाहीये, म्हणजे कमी देतात आपल्याला. सिमिलरली इट इज नेसेसरी टू स्टँडर्डाइज द वेट्स अँड मेजर्स युज्ड इन द मार्केट. तर अशाच पद्धतीनं बाजारातली जी काही वजन आणि माप असतात, ती सुद्धा वेळोवेळी प्रमाणित करणं गरजेचं असतं. म्हणजे त्यांच्याकडे एखाद्या किलोचं माप असतं. त्याच्यावरती लिहिलेलं असतं 1 किलोचं, पण ते बराच काळ वापरत असतात. त्याची झीज झालेली असते. हां, त्याचा काही भाग निघालेला असतो. तर याचा अर्थ ते आपल्याला ते किलो देत नसतात, कमी मिळत असतात. तर ते प्रमाणित करून घेणं ऑथराइज्ड संस्था ज्या आहेत त्याच्याकडून आवश्यक असतं. सो व्हाईल बाईंग दीज थिंग्स ॲट ग्रॉसरी शॉप, किराणा दुकान असेल, व्हेजिटेबल मार्केट, भाजी मंडई असेल, रिमेंबर टू लुक आउट फॉर द फॉलोइंग अँड टेल युअर गार्डियन्स. तर काय करायला पाहिजे? बाजारात ज्यावेळेस तुम्ही खरेदी करता, तर वजन आणि माप जे आहेत, तर ती वेळोवेळी प्रमाणित करणं गरजेचं आहे आणि ती प्रमाणित केलेली आहेत का? तर हे किराणा दुकान किंवा भाजी मंडईमध्ये ज्यावेळेस तुम्ही जाता, तर तुम्ही ते काळजीपूर्वक पाहणं आणि तुमच्या पालकांना सुद्धा सांगणं आवश्यक असतं. तर काय-काय आवश्यक आहे बघा. पहिलं, फर्स्ट थिंग, डज द बॅलन्स कॅरी द स्टॅम्प ऑफ द स्टँडर्डायझेशन बाय द डिपार्टमेंट ऑफ वेट अँड मेजर? म्हणजे तराजू जो आहे ना, त्या तराजूवर किंवा ती मापं जी आहेत 1 किलो, पाव किलो जे काही असेल ते 200 ग्रॅमचं ॲक्चुअली. तर तराजूवरती वजनमाप विभागाचा प्रमाणित छाप आहे का? त्याच्यावरती वर्ष वगैरे टाकलेलं असतं ते पाहून घ्यायचं. सेकंड, इज द बॅलन्स स्टेबल? तराजू स्थिर राहतोय का? का एका बाजूला झुकतोय? हं? इज द पॉइंटर ऑफ द बॅलन्स अपराइट? तराजू जो आहे त्याचा काटा सरळ राहतोय का तो एका बाजूला त्याच्यामध्ये इन्क्लाइन झालेला आहे, डिक्लाइन झालेला आहे, ते बघणं आवश्यक असतं. थर्ड, इज द वेट मेड ऑफ मेटल? माप धातूचंच आहे का? काही-काही काय करतात, अर्धा किलोचं माप म्हणून एखादा स्टोन घेतात, दगड घेतात, आणि म्हणतात की नाही हे बरोबर अर्धा किलो आहे. तर ते बघणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तराजू कसा धरलेला आहे, तो हातात धरताना कसा धरलेला आहे किंवा मग जर हँग केला असेल तो बरोबर केलेला आहे का, हे सगळ्या गोष्टी बघणं आवश्यक असतं. आणि फोर्थ, हॅज द अंडर साइड ऑफ द पॅन ऑफ द बॅलन्स बीन टॅम्पर्ड विथ? आता काही-काही हुशार जे असतात ना याच्यामध्ये विकणारे, ते काय करतात, पॅन जो आहे ना त्याच्या खाली मॅग्नेट लावतात ते. म्हणजे ज्या पारड्यामध्ये आपल्याला ते देणार आहेत वस्तू. समजा आपण बाजारात विकत घेतोय, वांगी घेतोय, बटाटे विकत घेतोय. तर त्या पारड्या ज्याच्यामध्ये त्यांनी हे टाकलेलं आहे, त्याच्या खाली ते मॅग्नेट लावतात. जेणेकरून आपल्याला काय होईल, तेवढं जेवढं वेट पाहिजे आपण घेतोय, तेवढं वेटचं ती वस्तू आपल्याला मिळत नाही. तर या दृष्टीनं आपण बाजारामध्ये गेल्यानंतर ते बघणं आवश्यक असतं आणि पालकांना पण या बाबतीमध्ये अलर्ट करणं आवश्यक असतं. ठीक आहे. त्याच्यानंतर हा बॉक्स बघूया. टू प्रिव्हेंट द कन्झ्युमर्स फ्रॉम बीइंग चीटेड. ग्राहकांची वजनमापामध्ये फसवणूक होऊ नये म्हणून अ वेट्स अँड मेजर्स सब डिव्हिजन फंक्शन ॲज द पार्ट ऑफ द फूड, अर्बन सप्लाय अँड कन्झ्युमर प्रोटेक्शन डिव्हिजन ऑफ द गव्हर्नमेंट. तर ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी शासनाचं अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग जो आहे, तो काय करतो? वजन माप विभाग हा जो आहे तो कार्यरत असतो आणि तो कार्यरत जो आहे तो धाडी टाकून त्यांनी प्रमाणित करून घेतलंय किंवा नाही, हे सगळं माहिती घेत असतो. Officers of this subdivision visit the different places from time to time and ascertain whether the weights and balances being used are proper or not. तर या उपविभागाचे जे काही अधिकारी असतात ते ठिकठिकाणी जाऊन योग्य वजन वापरलं जात आहे किंवा नाही, तराजू योग्य आहे की नाही याची खात्री करत असतात. ओके. इट इज बाइंडिंग बाय द लॉ टू यूज द स्टँडर्ड वेट्स अँड मेजर्स. प्रमाणित वजनमापे वापरणे कायद्याने बंधनकारक केलेलं आहे.
It is also a function of the weights and measure subdivision to grant the licenses for the production, sales and repairs of the weights and measure. तर वजनमाप किंवा उत्पादन किंवा विक्री करणं किंवा दुरुस्ती करणं त्या तराजूची, त्या वजनांची, तर यासाठी आवश्यक ते लायसन्स देणं, परवानं देणं, हां, तर ते देण्याचं काम शासनाचा वजनमाप उपविभाग जो आहे, तर तो काय करत असतो, त्या ठिकाणी करत असतो. सो या ठिकाणी डू यू नो हा भाग तुम्ही त्याच्यामध्ये वाचू शकता. वर्तमानपत्र माझा मित्र हा जो भाग आहे, तर तो नाहीये याच्यामध्ये कट झालेला आहे तो. तर अशा पद्धतीनं हा जो चॅप्टर आहे, तो आपण पूर्ण केलेला आहे. ओके. तर तुम्ही याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे.